पुढची अतिशय धक्कादायक बातमी, कारण इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी आता विक्रांत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। पुणे सोलापूर महामार्गावरती टायर पेटवून त्यांनी रास्ता रोको केलाय। पोलीस स्थानकासमोर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलंय। तरुणीच्या अपहरण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे। तरुणीच्या अपहरण प्रकरणी सकल हिंदू समाजाकडून भिगवण बंदची हाक देखील दिली गेली आहे। आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आणि यांच्या नेतृत्वात आज दुपारी मोर्चा देखील निघेल। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे। 17 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास आनंद हॉटेलच्या पाठीमागील परिसरातून तरुणी, तिची आई आणि तिचा भाऊ हे तिघही घराकडे जात असताना 2 संशयितांनी त्यांना अडवलं। त्यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने 4 चाकी वाहनात बसवून पळवून नेल्याचा प्रकार घडला। आणि या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करत काही काळ ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याच प्रकरणी झहीर शेख आणि आयान शेख या दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोन्ही आरोपींचा शोध युद्ध पातळीवर घेतला जातोय। आपले प्रतिनिधी विशाल भोंग आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। विशाल, इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या येथे अपहरणाची घटनेचे निषेधार्थ आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर भिगवणमध्ये संतप्त नागरिकांकडून आणि सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चा करण्यात येणार आहे। या मोर्चात गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या उपस्थित नागरिक सहभागी होणार आहेत। तर आरोपींना तात्काळ अटक करावी व पीडित तरुणांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी नागरिकांकडून आणि सकल हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे। तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। मी मम्मी आणि बहीण आम्ही शॉपिंग करायला होतो लग्नासाठी। त्या घरी जाताना आम्हाला त्यांनी हे केलं, गाडी अडवली आमची। माझ्या गाडी स्विच बंद करून चावी फेकून दिली त्यांनी। गाडी कुठे अडवली? आपल्या आन हॉटेलच्या पाठीमागे। त्यांनी मग गाडी आमच्या माझ्या मम्मीच्या डोळ्यात टाकली त्यांनी चटणी आणि दानक बाहेर काढलं त्यांनी सोडा म्हणून। मम्मीच्या पाठीत दानक टाकलं आणि मग ओढत नेली त्यांनी। यामध्ये झहीर अरुण शेख आणि आयान हरुण शेख या 2 युवकांनी, या 2 आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे।